हाय नमस्कार, मी कल्याणी भोगले आणि आपण हाऊ टू इनकल्केट आर्ट इन किड्स और स्टुडंट्स किंवा सगळ्यांमध्येच की सगळ्यांनी कशा पद्धतीने कलेकडे वळावं किंवा बघावं याच्यासाठी छोटे छोटे प्रोजेक्ट्स करते मी. इंट्रोडक्शन दिलेले आहे, 6 प्रोजेक्ट्स झालेले आहेत आपले. तुम्ही पाहिले नसेल तर नक्की बघा, मी लिंक्स देणार आहे. आणि आजचा 7वा प्रोजेक्ट आहे. ओके, तर आपण आतापर्यंत बऱ्याच गोष्टी केल्या. कलरचं केलं, सेन्सिटिव्हिटी म्हणजे स्पर्शाचं केलं, नंतर गोष्ट सांगितली ती काढली, डुडलिंग केलं, नंतर साऊंडचा करायचा प्रयत्न केला, नंतर शेप्स बघितले. अशा बऱ्याच गोष्टी आपण 6 प्रोजेक्ट्समध्ये केल्या आहेत. आता 7व्या प्रोजेक्ट्समध्ये आपल्याला एक गोष्ट राहिली आहे, ती म्हणजे स्मेल, वासाची गोष्ट राहिली आहे. म्हणजे आपले 5 सेन्सेस. आता आपण ज्या 5 सेन्सेसकडे टार्गेट करायचा प्रयत्न करतो. म्हणजे काय, तर आपल्या 5 सेन्सेसनी जेवढ्या गोष्टी ग्रास्प करून ती आपल्याला पेंटिंगकडे, चित्रकलेकडे, आपल्या कलेकडे कशी वळवता येईल किंवा ते कसं सेन्सिटिव्हिटी आपल्याला त्याबद्दलची वाढवता येईल असा प्रयत्न करतोय. तर मी म्हणलं आपण त्या रिलेटेड आज थोडंसं घेऊयात. नेहमीप्रमाणे अतिशय काय म्हणतात तुम्ही, कॉमन गोष्टी आहेत आणि सोपं आहे. बरं, आता लहान मुलांना सांगताना पालकांनीच हे करून घ्यावं लागणार आहे आज मात्र थोडंसं. ओके, चलो फ्रेंड्स, तयार आहात? ओके, आज आपल्याला करायचं काय आहे, तर आपल्याला वास घ्यायचा 3 गोष्टींचा. कुठल्याही 3 गोष्टी. आता आपण सुरुवात करतोय. म्हणजे काही काही असं असतं, काही काही मुलांचा वास घेण्याची जी कपॅसिटी असते खूप स्ट्रॉंग असते. काही काही माझ्यासारखी व्यक्ती असतात त्यांची नसते. म्हणजे मी माझ्या आणि माझ्या मुलीतला फरक सांगते तुम्हाला. ती एवढी लहान आहे पण ती वासावरनं किंवा सेंटवरनं किंवा एक टिपिकल प्रत्येक माणसाचा एक वेगळा वास असतो त्याच्यावरनं त्या माणसांचे कपडे ओळखणं किंवा त्याच्याशी रिलेट करणं मेमरीनी असं ती करते. आणि मला त्याचं फार भारी वाटतं, कौतुक वाटतं की तो कुठे डेव्हलप झाला तिच्यात, तो उपजतच होता का, कसं डेव्हलप झालं. तर हा पण एक कॉग्निटिव्ह बिहेवियर डेव्हलप करण्याची गोष्ट आहे. आणि ती म्हणजे 5 सेन्सेस आपले स्ट्रॉंग असण्याची एक काय म्हणतात खूण आहे. तर आपल्याला काय करायचंय, वास घ्यायचा आहे. आता जे सुरुवात आपण करणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला कॉमन गोष्टी ज्यांचा स्ट्रॉंग वास आहेत अशा 3 गोष्टी कुठल्याही निवडायच्या आहेत आणि त्याच्यापासून प्रोजेक्ट चालू करायचे. बरं, काय करायचंय, तर डोळे मिटून जी लहान मुलं आहेत त्यांना आई बाबांनी 3 कुठल्याही गोष्टी, ऑब्व्हियसली त्यांच्या ओळखीच्या गोष्टी द्या तुम्ही की ते नेहमी वापरतात. बिस्किट म्हणा, एखादे फळं म्हणा किंवा खाण्याच्याच गोष्टी आज आपण घेऊयात. कुठल्याही खाण्याचे पदार्थ म्हणजे तयार केलेले नाही, बेसिक जे पदार्थ आहेत त्याच्यातलं एखादं काहीही त्यांच्या हातात द्या डोळे मिटून आणि त्यांना वास घेऊ देत. आणि वास घेतल्यानंतर ओळखायचं काही नाही आपल्याला, अगदी काही आपली परीक्षा नाही आहे. हात उघडून बघायचं आहे की कुठलं आहे, म्हणजे ही गोष्ट आहे आणि त्याचा हा वास आहे हे असं त्यांना कनेक्ट करू देत. ओके, नंतर काय करायचंय, आता मी 3 गोष्टी घेतल्यात खूपच ऑब्व्हियस आणि ज्यांना स्ट्रॉंग वास अशा घेतल्यात. ह्याच तुम्ही घेतल्या तरी चालतील, वेगळ्या घेतल्या तरी चालतील. लिंबू घेतलेलं आहे मी, पण मिरची घेऊ नका. मोठ्यांनी घेतली तरी चालेल पण नंतर हातबीत धुवून टाका, डोळ्याला घ्यायला. ओके, तर लिंबू घेतलंय. तर लिंबाचा ऑब्व्हियसली मी तुम्हाला दाखवण्यासाठी, मला माहिती आहे आता कोणी हेल्पला नाहीये, पण मी हातात घेऊन, जरी मला ती गोष्ट कुठली आहे हे माहिती असलं तरी मी, किंवा नसेल कोणी मदतीला तर तुम्ही माहिती असलेल्या गोष्टीचा पण वास घ्या. आपल्याला नेहमी लिंबाचा वास येतो, आपल्याला लिंबाचा स्ट्रॉंग वास माहिती आहे, पण तो हाताळणं, ते लिंबू कसं गार लागतं, त्याला काय टेक्स्चर आहे, त्याचा काय रंग आहे आणि काय वास आहे, तो गोल आहे ते आपल्याला माहिती आहे पण त्याचं टेक्स्चर, आता ते फ्रीजमधनं माझं काढलंय, ते गारगार आहे आणि त्याला असं मॉइश्चर आहे, तर ते हाताला मला लागतंय, त्याचा काहीतरी परिणाम जाणवतोय आणि त्याचा वास मी घेतेय. ओके, छान वास आहे. नंतरचं दुसरं मी कांदा घेतलेला आहे. अर्थातच तो कापून नाही, कापून त्याचा खूप स्ट्रॉंग वास येतो. आता कांदा घेताना मात्र बुरशी वगैरे नाहीये ना वरनं, बघा आधीच ऑलरेडी सगळी गडबड चालू आहे सध्या. तर हा कांदा, आता मी हा कांदा, मला खरं तर वासापेक्षा तो बघायलाच खूप आवडतो. त्याचं जे टेक्स्चर आहे, त्याची जी कांद्याचं ते पातळ पातळ आहे, त्याच्या ज्या रेघा आहे बघा ना आलेल्या, किती गोड दिसत आहेत, मला त्याच्याच प्रेमात खरं पडली आहे मी. आणि त्याचा जो रंग आहे, आणि मग नंतर मी त्याचा वास घेणार आहे. कदाचित बाहेरनं वास येणार नाही कांद्याचा, मला एवढा येत नाहीये, पण तरी खूप वेळा घेतल्यावर तो कांद्याचा दर्प आहे ना तो कुठेतरी नाकात
जातोच आहे. तर हा कांदा. आणि तिसरी गोष्ट, जनरली मी 3 वेगवेगळे शेप घ्यायचा प्रयत्न केला. अगेन आपल्या शेपचं पण सेन्स थोडा जागरूक ठेवून 3 वेगवेगळे शेप्स घ्यायचे ठरवले. आणि हा आपला छोटासा मी लवंगा घेतलेला आहे. तुम्ही मसाल्याचे कुठलेही पदार्थ घेतले त्याला स्ट्रॉंग वास असतो. हा मला लवंगाचा वास पण खूप आवडतो, तर मी लवंगेचा वास घेते. हे तिन्ही खूप स्ट्रॉंग वास आहेत आणि मी एवढी मोठी असल्यामुळे वयाने मला ऑलरेडी हे वास आणि काहीतरी असं कनेक्टेड आहे. लहान मुलांचं कमी असेल, त्यांची मेमरी कारण अजून तेवढी डेव्हलप, पूर्ण त्यांना अजून डेटा मिळालेला नाही आपल्यासारखा. तर जे मोठे करतायत त्यांनी ठीक आहे, वेगळ्या गोष्टी घेतल्या तरी चालेल. मी लहान मुलांसाठी म्हणून हे सोप्या गोष्टी दाखवतेय. तुम्ही कुठल्याही अगदी सफरचंद, केळं असे फळं घेऊन त्याचा वास घेतलात किंवा कुठल्याही फूड मटेरियल नाही, अगदी वही पुस्तकाचा पण आपण वास घेत असतो, तर स्वच्छ असलेल्या कुठल्याही गोष्टी घेऊन तुम्ही त्याचा वास घेऊन त्याच्याशी काहीतरी त्याचं टेक्स्चर बघून त्याचा कलर, फॉर्म असं बघायचा प्रयत्न करा. आपण 3च गोष्टी घेतोय, फार घेत नाहीये, आपल्या डोक्याला खूप त्रास देत नाहीये. आणि तर तसं आहे. तर ह्या 3 गोष्टी मी घेतल्या. पुढे काय या गोष्टींचं काय, तर मी हा लिंबाचा जेव्हा वास घेते, मी शांत बसून ह्या लिंबाचा जेव्हा वास घेते, तेव्हा ह्या लिंबाच्या वासाबरोबर माझ्या काय मेमरीज आहेत, मला काय व्हिज्युअल येते किंवा काय मी व्हिज्युअलाइज करू शकते, माझ्या डोळ्यासमोर काय येतंय, मला आठवतं काय, मला आयडिया काय येते, हे मी लक्षात घेते. ओके, हे जरा थोडं ह्या वेळेस कॉम्प्लिकेटेड झालंय आपलं प्रोजेक्ट, पण ठीक आहे, कारण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी एकमेकांशी कनेक्ट करायच्या. तर मला ना खरं तर लिंबाचा वास आणि म्हणजे मला आत्ता स्पॉन्टेनियस सुचलंय, तर मला लिरिल साबणाची जी जाहिरात होती ना तिची आठवण आलेली आहे. आणि ती मुलगी ये 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 करत ते आता म्युझिक, मला मी जरा म्युझिकच्या बाबतीत थोडी हे आहे, त्यामुळे ते मला गाता नाही ना, पण ते ना 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 ते आहे ना, ते म्युझिक आठवलं आणि ती मुलगी अशी आठवलेली आहे. नंतर कांद्याच्या बाबतीत खरं तर कांद्याचा वासच हाच आपला एक हे असतो की कांद्याचा वास येतोय, तर त्याच्याबद्दलची मेमरी ते मी काय आठवायचा प्रयत्न करते. पण कांद्याच्या बाबतीतलं मला फारशी काही मेमरी नाही आहे. म्हणजे म्हणजे नाशिकला लासलगावला, नाशिकला कांदे जवळपास तिथे मिळतात किंवा स्टॉक वगैरे केले, असं आता मी खूप मोठी असल्यामुळे अशा वेगळ्या न्यूज मधल्या मेमरीज येतात, पण आता त्याचा उपयोग नाहीये, त्या पर्सनल नाहीयेत मेमरी. म्हणून मी कांद्याचा ठीक आहे तसंच, मग तुम्हाला समजा काही मेमरी नसतील तर तो आहे तसा शेप आणि त्याचा वास मी ऍक्सेप्ट केलाय. पर्सनल तुम्हाला त्याची आयडिया पाहिजे किंवा त्याची मेमरी पाहिजे. ओके, लवंग मला वाटतं सगळ्यांना ओव्हरऑल सगळ्यांना लवंग म्हणलं की एकच दातात ठेवलेली लवंग. लहानपणापासून तुम्ही माझ्या एवढे असाल साधारण 30-35 40 पर्यंत जे किंवा त्याच्या पुढचे जे लोक आहेत त्यांना जनरली मला वाटतं लवंग आणि दात याचं काहीतरी कोरिलेशन कायमच मेमरीत आहे. तर ते माझं आहे की ते दाताची मला आठवण झालेली आहे. तर अशा या 3 गोष्टी घेऊन मी 3 वास घेऊन त्याचं टेक्स्चर बघून त्याचं 3 गोष्टी मेमराईज केला किंवा त्या 3 गोष्टींशी कनेक्शन केलेलं आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला ऑब्व्हियसली चित्र काढायचंय त्याचं. तर ह्या मला जी मेमरी आठवली त्या रिलेटेड मी चित्र काढणार आहे. आणि ते चित्र नुसतं काढणार नाहीये, तर आजचं अवघड आहे. बरं, हे सांगते मी की काही जणांना इथपर्यंतच थांबायचं असेल तरी तुम्ही थांबू शकता. ठीक आहे, आम्ही वास घेतला, कोरिलेट केलं, आज 3 गोष्टी घेतल्या, उद्या 3 गोष्टी घेतल्या. लहान मुलांनी सतत त्याची सवय लावली की मी जे खातोय, मी पोळी खाते तर पोळीचा वास कसा आहे, अगदी त्याचा जवळ घेऊन वास घ्यायची गरज नाही. आई पोळ्या करत असताना तो पोळीचा वास येतो, भाताचा वास येतो. आणि खरं तर हे आपल्याला शिकवायची किंवा हे करायची गरज नाही. लहानपणापासून, लहान बाळांपासून सगळ्यांना तो वास येत असतो आणि त्या वासाशी पण आपण चांगल्या आठवणी, वाईट आठवणी निगडीत करत असतो. तर ते सेन्सेस वाढवून पण आपल्याला हे पेंटिंग पर्यंत जायचंय, चित्रकलेपर्यंत जायचंय. म्हणून हे जे 3 वस्तू आहेत त्याच्याशी ज्या मेमरी कनेक्ट झाल्या आहेत त्या मेमरीशी कनेक्ट झालेल्या गोष्टी मी काढणार आहे. आणि म्हणजे मला आता सोपं करून करणार आहे. मी लिंबू आहे, लिंबाशी मला ते जाहिरात आठवली म्हणून मुलगी काढणार आहे मी अशी. कांदा तसाच ठेवणार आहे
आणि लवंग आहे म्हणून त्याचा दात काढणार आहे. ओके, आता ह्या 3 गोष्टी आपण घेतलेल्या आहेत, आपल्याला माहिती आहे. तर हे लिंबू आहे, मी ॲक्च्युली आधी पेनाने काढून दाखवलं होतं. काही नाही, लिंबू मी सर्कलच काढते, मला दुसरं काही काढायचं नाही आहे. नंतर हा कांदा आहे हा. तर आता हा कांदा कसा आहे, तर आपण इथे आज स्किल डेव्हलप करायला नाही, कांदा आहे. ओके, ह्याच्या आता रेघा दिसतात, हे असं मी काढू शकते. तर हा माझा कांदा आहे आणि लवंग. ओके, तर हे असं काढलंय आपण. आता ह्याच्या खाली आता ह्याच्या रिलेटेड ह्याचं काय आहे, मला मुलगी दिसली होती ना, मग माझी ती एक अशी जाहिरातीतली जी मुलगी होती, खूप नाचत होती. ऍक्च्युली मी रिअलिस्टिक पण काढू शकते, पण मी आज तुम्हाला पण येईल काढता अशी काही नाही, हे कशी अशी नाचणारी मुलगी माझ्या डोळ्यासमोर आली होती, ती मी काढली आहे. हे जरा मी रंगवते म्हणजे कळेल की ही मुलगी आहे. ओके, किंवा मी काय करू शकते, नुसतं हॅपी फेस है ना, ह्याच्या रिलेटेड. कारण मला हॅपी फेस किंवा फ्रेश असं एनर्जी लिंबातनं जाणवते म्हणून हे करू शकते. नंतर मग कांदा आपण तसाच ठेवलाय, कांदा तसाच काढणार आहोत असं ठरवलं. मग मी काय करू शकते, शी असं म्हणून वाकडं तोंड असलेलं असं पण मी एक शेप हे काढू शकते की वाकडं तोंड आहे. आणि लवंगाचे आपल्याला दात काढायचे आहेत. ऍक्च्युली मी हे उलटं बसून काढतेय बरं का, त्याच्यामुळे थोडंसं. तर मी किंवा ती असे दात पाहिजेत ना, असे असतात ना ते दात, कवळी, कारण ती अशी बसवलेली असते ना. हे काही नाही बरोबर, ही कवळी, हे पण दात माझे वाटत नाहीये, पण ठीक आहे. ओके, तो दात आपल्याला आले नाहीयेत, पण हे असं करायचं आहे. तर हे डूडल म्हणजे जे मेन आपल्याला जी गोष्ट आपण घेतलीये ती काढायची आणि जे आपल्याला सुचलंय त्याच्यावरनं मेमरी ते काढायचं. आता असं झालं की हे काढू नाही शकलो किंवा काढताना आपल्याला वाटलं अरे कमी आहे, तर तुम्हाला ज्या गोष्ट आली होती म्हणजे ह्याच्याबद्दल जी गोष्ट सुचली असती ती 3-4 ओळी, मोठे असाल तर 3-4 ओळीत सांगा, लहान मुलं असेल तर त्यांना विचारा आई बाबांनी तुला काय वाटलं, ते सांगतीलच. जे बोलणारे असतील ते सांगतीलच 2-4 ओळी तरी, किंवा एक शब्द जरी शी किंवा मला नाही आवडत ते असं जरी म्हणलं, किंवा मला ओळखून नाही आलं, किंवा मला माहिती नाहीये, असं काहीही असेल तर ते तुम्ही रेकॉर्ड करून म्हणजे लिहून ठेवू शकता. ओके, मी डेमो अगदी सोपा करून टाकला. खरं कंपोजिशन माझ्या डोक्यात होतं करायचं, पुढे सांगायचं, पण मी ते सांगितलं नाही. आपण ते पुढच्या भागात करणार आहोत. मग वाटलं तर आपण त्यात रंग पण घेऊया थोडासा आणि ते करूया. तर सगळ्यांनी काढलं असेल. खरं तर आता मी हे जे डेमो काढून दाखवला तर मी काढलंय म्हणून मी काढणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही पण काढाल. आणि हे सगळं आपण एक्सपिरियन्स घेतलेलं आपण कुठेतरी कागदावर उतरवायची खूप गरज आहे. ओके, तर हे तुम्ही नक्की करून बघा. कसा वाटला तर तुम्हाला सांगा. आधीचे बघितले नसतील प्रोजेक्ट तर बघा, मुलांकडनं करून घ्या, तुम्ही करा. खूप मज्जा येते. मला खरं ना मुलांना हे सांगताना वेगवेगळ्या आयडिया जेव्हा सुचतात तेव्हा मला पण खूप मजा येते करायला स्वतःला. पण आपण लहानपणापासून हे असलं करतच नाही, हा थोडा वेडेपणा वाटतो ना आपल्याला, तो वेडेपणा करायचा. ओके, लाईक तर तुम्ही करताय, सबस्क्राईब करा, शेअर करा प्लीज, इतरांना पण पाठवा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. ओके, चलो बाय.